नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण माढा तालुक्यातील भेंड या ठिकाणी उपस्थित आहोत आणि खरं तर या ठिकाणी भेंडचं जे ग्रामदैवत आहे श्री शंभू महादेव त्यांची यात्रा कालपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। यात्रेची परंपरा काय आहे, वैशिष्ट्य काय आहेत आणि खास करून एक वेगळी बाब जी ग्रामीण भागामध्ये पाहायला नेहमीच आढळते, अशी हक्काची पट्टी। हे हक्काची पट्टी म्हणजे नेमकं काय आहे हे आपण या यात्रा पंच कमिटीच्या सदस्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर या हक्काच्या पट्टीच्या माध्यमातून सगळा यात्रेचा खर्च असेल किंवा तो निधी संकलन करण्याचं काम असेल ते अतिशय मोठ्या उत्साहात केलं जातं आणि त्यानंतर यात्रेचा सर्व खर्च भागवला जातो। नेमकी ही हक्काची पट्टी काय आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय हे जाणून घेणार आहोत। स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज मध्ये। काय सांगाल आता, आपलं नाव काय? मी किरण कुबेर पाटील, मी या पंच कमिटीत आहे। आमची पंच कमिटी ही 13-16 जणांची आहे आणि महादेव नाना हे देवस्थान हे आमचे जागृत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवरात्रीला यात्रा चालू होते आणि शिवरात्री पासून आम्ही 5 दिवस यात्रा करतो आणि प्रत्येक उंबऱ्या गणेश किंवा प्रत्येक माणसा गणेश अशी हक्काची पट्टी असते एक म्हणजे ठरलेल्या प्रमाणे आणि काही नवसाच्या तोफा असते त्या। आणि माणसांच्या दृष्टिकोनातून आम्ही मंदिराचं काम ही भरपूर चांगल्या पद्धतीने केलंय आणि यावर्षी रथाचं काम हे आम्ही यावर्षी पूर्ण केलंय आणि भरपूर लोक श्रद्धा ठेवून या महादेव नानाला दान करतात आणि हे देवस्थान हे जागृत आहे एवढंच। आता नेमकं बऱ्याच ठिकाणी यात्रा जत्रा आलं म्हटलं की वर्गणी आणि देणगी हा सगळा प्रकार सुरू असतो, पण तुमच्याकडे हक्काची पट्टी म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे? हक्काची पट्टी म्हणजे हा काय आहे, प्रत्येकाला क्षेत्र आहेत आणि क्षेत्राप्रमाणे प्रत्येकाला पट्टी बसवली जाते पंच कमिटीने आणि ते प्रत्येक जण हा महाशिवरात्री पासून हा मंदिरात जमा करतो। ते त्यांना कोणाला हटकावं लागत नाही, काय नाही, घरी कोणाच्या तुम्ही जात नाही। खरं तर भेंडचं हे श्री शंभू महादेव जे आहे ते जागृत देवस्थान म्हणून या पंचक्रोशीत पाहिलं जातं आणि त्यामुळेच वर्गणी कुठेही घरोघरी किंवा व्यावसायिक असतील, दुकानदार असतील यांच्याकडे जाऊन मागितली नाही तर स्वतःहून भाविक श्रद्धेनं या ठिकाणी मंदिरातच येतात आणि त्या ठिकाणीच आपली हक्काची पट्टी जी काही ठरलेली आहे ती येऊन स्वतःहून भरत असतात। आणखी आपण जाणून घेणार आहोत, काय सांगाल नेमकं यात्रेची परंपरा आणि वैशिष्ट्य काय आहे? आता यात्रा ही फार काळ पूर्वीपासून चालू आहे। आमच्या गावातील देवस्थान आम्ही शंभू महादेवला महादेव नाना असं सर्वजण समजतो आणि पूर्ण गावाची श्रद्धा महादेव नानावर आहे आणि आमचे गाव छोटच आहे तरीही गावाच्या ज्या लोकसंख्येच्या डबल आमचे पैसे गोळा होते आणि आमची श्रद्धा आहेच आहे, पण शेजारची जे 10 गावची लोक आहेत त्यांची फार मोठी श्रद्धा महादेव नानावरती आहे। आम्ही न मागता लोक फोन करून सांगतात की येऊन तुमची पट्टी घेऊन जावा किंवा महादेव मंदिरात येऊन पारावरती पट्टी हक्काने जमा करून जातात, त्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण होत नाही। साधारणपणे वार्षिक हक्काची पट्टी जी आपण म्हणतो ती कधी किती जमा म्हणजे किती रुपयात जमा होते? साधारण ते आता क्षेत्राप्रमाणे आम्ही हक्काची पट्टी बसवलेली आहे। आता 15 ते 20 लाखापर्यंत आमची पट्टी मिळेल। नवसा तोफा देणगी सुरुवात 20 लाखाच्या आसपास जाते। आता ह्या सगळा निधी हक्काच्या पट्टीतून गोळा होतो आणि मग त्या दृष्टिकोनातून काही सामाजिक कार्यक्रम उपक्रम तुम्ही राबवतात? अजून तर काय राबवलं नाही, पण आता त्याचा पूर्वी कमी व्हायची पट्टी आता जास्त व्हायला लागली, त्यामुळे आमचे पैसे शिल्लक राहिले थोडेफार, त्याच्यातून आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला। पूर्वी मंदिर थोडस छोटं होतं, त्याचा आता जीर्णोद्धार केला आणि आता रथ बांधला। हे तुम्हाला दिसतंय भव्य दिव्य असं रथ ह्या वर्षी आम्ही लोकांच्या सहभागातून हक्काच्या पट्टीतून रथाला दिलेल्या देणगीच्या मार्फत हा रथ तयार केलेला आहे। आज या रथातूनच महादेव नानाची मिरवणूक काय ते निघेल, पण एक साधारणपणे किती खर्च आला या रथाला? साधारणपणे आता सध्या 4.5 ते 5 लाख रुपये खर्च आलेला आहे। खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्या देवाचं असं आहे की आता एवढे तुम्हाला सगळे भव्य दिव लाइटिंग दिसते, बँजो दिसतात, एकही बँजो असा नाही की त्याला ठरवलेलं नाही, जे तो येतो पारावरती वाजवतो, महादेव नानाची भक्ती त्यानुसार वाजवून जातो। जे काही आम्ही पंच त्यांना देईल तेवढेच पैसे घेऊन तो खुशीत जातात। हे इथले देवस्थान श्रद्धे म्हणजे श्रद्धा आहे लोकांवर, हे वैशिष्ट्य आमच्या गावचं की हलगेवाले असो बँजोवाले असो कधीही पैसे मागत नाही, एवढं द्या तेवढं द्या, हक्काने येतात। म्हणजे तुम्ही आता बँजोचा उल्लेख केलाय, आता या मिरवणुकीत डीजेचा वापर होणार आहे का नाही भविष्यात?
डीजेचा वापर नाही होणार. हे जे पारंपरिक हलगी आहे आणि थोडंफार बेंजो जे पूर्वीपासून येतात ते, आणि कुठल्यालाही ठरवलं जात नाही, बोलवलं जात नाही, आपोआप येताना देवा श्रद्धेसाठी वाजवून जातात. तर एक वेगळं वैशिष्ट्य आता आणखी आपल्याला पाहायला मिळाले की डीजे मुक्त मिरवणूक जी आहे ती या ठिकाणी निघते. बँड या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. यात्रेची काही दृश्य आपण चित्रित करणारच आहोत. पण खास बाब म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये आज ही अंधश्रद्धा न म्हणता श्रद्धा ही श्रद्धापूर्वकच पाळली जाते आणि आपल्या देवापुढे जे काय आपली मनोकामना आहे ती या ठिकाणी व्यक्त होते आणि ती पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा देवाचं बळ पाठबळ मिळतं अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. आणि त्याच पद्धतीनं आज एवढ्या मोठ्या हक्काच्या पट्टीतून हा साधारणपणे 4.5-5 लाख रुपयाचा हा रथ की ज्या रथातून शंभू महादेवाची आज मिरवणूक निघणार आहे आणि यावर्षीच हा रथ या ठिकाणी यात्रेत सहभागी होणार आहे. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज साठी मी रमेश शिरसट, बेंड.